नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण इयत्ता 10वीचं पहिलं प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरण त्यामधला सराव संच 1.3 बघणार आहोत. सराव संच 1.3 मध्ये आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे. या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी ही कृती पूर्ण करायची. आता निश्चयकाची किंमत काढताना आपल्याला माहिती आहे काय करत असतात, तर तिरपा गुणाकार करत असतात. मग तिरपा गुणाकार कोणाचा? 3चा आणि 5चा, आणि नंतर 2चा आणि 4चा, याची करत असतो वजाबाकी. या ठिकाणी आपल्याला 3 दिलेले आहेत गुणिले, आणि इथं कंस दिलेला आहे. तर कंसात आपल्याला लिहायचे हे 5, कंसात आपण लिहायचे इथं 5. त्यानंतर मायनस, इथे कंस दिलेला आहे, गुणिले 4 दिले, हे 4 दिलेले आहेत म्हणजे याचा अर्थ इथं 2 आहेत. आता या दोघांचा गुणाकार 3 5 15 इथं लिहायचे, आणि वजा 4 2 8 इथं लिहिलेले. 15 मधून 8 गेल्याच्या नंतर जे उत्तर येतं ते म्हणजे 7. अशा प्रकारचा आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे. या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी काढलेलं आहे. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे, खालील निश्चयकाच्या किमती काढा. आता दुसऱ्या प्रश्नामध्ये खालील निश्चयकाच्या किमती काढा सांगितल्या. निश्चयक दिलेला आहे -1 7 2 4. या ठिकाणी निश्चयक सोडवताना मी सांगितलं काय करायचं असतं, तिरपा गुणाकार करायचा असतो. कोणाचा? तो -1 गुणिला 4 वजा 7 गुणिला 2. या संख्या गुणाकारात मांडल्याच्या नंतर याचा गुणाकार करू, तर 4 1 4, धन गुणिला ऋण म्हणजे ऋण, 7 2 14, आणि ऋण गुणिला धन म्हणजे ऋण 14. या ठिकाणी येणारं उत्तर ऋण 18. ही आपली या निश्चयकाची किंमत असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 मधला उपप्रश्न क्रमांक बघा. प्रश्न क्रमांक 2, खालील निश्चयकाच्या किमती काढा. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे 5 3 -7 0. या निश्चयकाला सोडवताना आपण काय करत असतो, तर 5 गुणिला 0 वजा 3 गुणिला कंसात वजाचे 7 बरोबर 5 0 किंवा 5 गुणिला 0 म्हणजे या ठिकाणी येणारं उत्तर 0 असणार आहे, म्हणून इथं ठेवू आपण 0. आणि 7 त्रिक 21, ऋण गुणिला ऋण म्हणजे धन, धनचे 21, हे उत्तर असणार आहे 21. या निश्चयकाचं उत्तर 21. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न दिलेला आहे. पुढच्या प्रश्नामध्ये विचारतं ते खालील निश्चयकाच्या किमती काढा, आणि निश्चयक दिलेला आहे तो आपल्याला अपूर्णांकात. काय हरकत नाही, अपूर्णांकात असो पूर्णांकात असो, आपल्याला ज्या क्रिया सांगितल्या त्या क्रिया करायच्या, उत्तर येतं. मग या ठिकाणी या 2 अपूर्णांकाचा गुणाकार होईल काय, तर 7 छदस्थानी 3 गुणिला 1 छदस्थानी 2 वजा 5 छदस्थानी 3 गुणिला 3 छदस्थानी 2. तर याचा गुणाकार करताना आपल्याला माहिती आहे 2 अपूर्णांकाचा गुणाकार जर सांगितला असेल तर अंशांशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार होत असतो. मग या ठिकाणी अंशांशाचा गुणाकार केला 7 1 7, आणि छेदाछेदाचा गुणाकार केला तर 3 2 6. या अपूर्णांकात सुद्धा तसंच अंशांशाचा गुणाकार 3 5 15, आणि छेदस्थानी 3 2 6. 2 अपूर्णांकाची वजाबाकी किंवा बेरीज जर करायची असेल तर आपण छेद समान करतो. या ठिकाणी ऑलरेडी छेद समान दिलेले आहेत. पहिले छेद समान असेल तर काय करत असतात, बरोबरचं चिन्ह देऊन एकच छेद लिहित असतात, आणि अंशाची जी क्रिया सांगितली ती क्रिया 7 वजा 15 बरोबर वजाचे 8 छदस्थानी 6 बरोबर. या ठिकाणी 2 भाग जातो, तर बेचोक आणि बेत्रिक म्हणजे काय होईल, -4 छदस्थानी 3 वजाचे 4 छदस्थानी 3 ही या निश्चयकाची किंमत असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 3, सराव संच 1.3 मधला प्रश्न क्रमांक 3, खालील एक सामायिक समीकरणे क्रॅमरच्या पद्धतीने सोडा. हे सोडवायचे आपल्या क्रॅमरच्या पद्धतीने. अतिशय सोप्या पद्धतीने क्रॅमरची पद्धत तुम्हाला समजावून सांगणार आहे. काय करायचं असतं, सर्वप्रथम बघायचे की दिलेले समीकरण किंवा दिलेले 2 चलातील रेषीय समीकरण हे सामान्य स्वरूपात आहेत का. या ठिकाणी दिलेले समीकरण जे आहेत ते सामान्य स्वरूपात आहेत. दिलेल्या समीकरणाला आपण सामान्य स्वरूपात मांडलेलं आहे. याला असं लिहित असतात, 3x - 4y बरोबर 10 अर्धविराम 4x, इथं अर्धविरामाच्या जागी आपण काय करू, व लिहू, व 4x अधिक 3y बरोबर 5. याची तुलना सामान्य स्वरूपाशी करा. ची तुलना ax अधिक by अधिक c बरोबर 0 ची करू. यासोबत तुलना केल्याच्या नंतर
आपल्याला काय करायचंय, त्या 6 किमती शोधायच्यात. कुठल्या? तर A1, B1 आणि C1. तसेच A2, B2 आणि C2. आता A1 काय असतं, B1 काय असतं, C1 काय असतं आणि C2 काय असतं हे समजावून सांगतोय. तर लक्षात ठेवायचं, A1 म्हणजे पहिल्या समीकरणातील x चा सहगुणक. पहिलं समीकरण या ठिकाणी 3x - 4y = 10. या ठिकाणी x चा सहगुणक 3 आहे म्हणून हे 3. B1 म्हणजे पहिल्या समीकरणातील y चा सहगुणक. पहिल्या समीकरणातील y चा सहगुणक -4 आहे म्हणून या ठिकाणी -4 ठेवणार. आणि C1 म्हणजे आपल्याला दिलेल्या समीकरणामध्ये ज्याच्यासोबत कुठलं चल नाही असं जे पद असतं त्याला आपण स्थिरांक म्हणतो. ते पद म्हणजे 10. हे आहे C1. तसंच आपल्याला या समीकरणामधले x चा सहगुणक, y चा सहगुणक आणि ज्याच्यासोबत कुठलं चल नाही असा स्थिरांक हे जे आहेत या अंकांना आपल्याला A2, B2 आणि C2 लिहायचं आहे. मग इथं 4, या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 5. ह्या सर्व किमती लिहून झाल्याच्या नंतर क्रॅमरच्या पद्धतीत आपल्याला 3 निश्चय काढायचे असतात. त्या 3 निश्चयकापैकी एक असतो D, दुसरा असतो dx आणि तिसरा असतो dy. त्यामधला पहिला D जो असतो हा D असतो A1, A2, B1, B2. आता पुष्कळ मुलांना किंवा पुष्कळ जणांना किंवा तुम्हाला सर्वांनाच असा प्रश्न पडेल की सर हे जे तुम्ही लिहिले A1, A2, B1, B2 हे आपल्याला परीक्षेत पाठच ठेवायचं का पाठ करायचं? तर काही करत बसू नका. मी सांगितलं तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने ही टेक्निक किंवा अतिशय सोप्या पद्धतीने ही पद्धत तुम्हाला शिकवणार आहे. तर हे पाठ करायचं नसतं. पाठ काय करायचं, तर पाठ फक्त 3 अंक करायचे. 12, 32 आणि 13. हे 3 अंक तुम्ही पाठ करा. हे 3 अंक पाठ केल्याच्या नंतर तुमचे तीनही निश्चय D, dx आणि dy हे तीनही निश्चय सोडले जातात किंवा सुटतात. बरं, पहिला जो नंबर असतो तो D चा असतो, दुसरा जो असतो तो dx चा असतो आणि तिसरा जो असतो तो dy चा असतो. आता तुम्ही म्हणाल की सर D 12 म्हणजे नेमकं काय करायचं, D ची किंमत नेहमीच 12 घ्यायची का 12 येतच असते? तर काही नाही. D ची किंमत नेहमी 12 घ्यायची नसते, तर ते लक्षात ठेवायची असते. कशी? तर बघा या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे A1, A2. आपण जे लिहिलेले आहे त्याच्यातलं पहिलं अक्षर A1 आहे, दुसरं अक्षर A2 आहे. म्हणजे पहिल्या रांगेतलं आणि दुसऱ्या रांगेतलं पहिलं अक्षर A1, A2 म्हणून पहिल्या रांगेत A1, A2 लिहायचं. या ठिकाणी हे दुसरं अक्षर आहे आणि हे तिसरं आहे. मग याला पहिला नंबर दिला, याला दुसरा, याला तिसरा. 1, 2, 3. मग आपण घेतलं A1, A2, B1, B2 म्हणजे पहिला नंबर, दुसरा नंबर. आलं? आता यालाच काय करायचं, आपल्याला दिलेल्या किमती आहेत त्या किमती टाकायच्या. आता मग काय होईल, 3, 4, मायनसचे 4 आणि इथं प्लसचे 3. या ठिकाणी याला जर सोडवलं तर काय होईल, 3 गुणिला 3 वजाचे 4 गुणिला 4. बरोबर आहे. आता या ठिकाणी याला जर सोडवलं आपण तर काय होईल, 3 गुणिला 3 म्हणजे 9, ऋण गुणिला ऋण म्हणजे धन, 4 चौक 16 आणि याचं उत्तर येईल 16 आणि 9 25. म्हणजे आपला जो पहिला निश्चय आहे D तो आपण सांगितलेला आहे 25. त्यानंतर दुसरा निश्चय असतो dx असतो, आता सांगितलं मी 12, दुसरा 32 म्हणजे आता तुम्हीच सांगू शकता 32 म्हणजे हो राईट, तुम्ही जे सांगताय ते खरं आहे. C1, C2, B1, B2. त्यानंतर याच्या किमती तुम्ही सांगू शकता. काय आहे, पहिल्याची 10, दुसऱ्याची 5, नंतर B1 ची वजाची 4 आणि B2 ची 3. याला जर सोडवलं तर काय होईल, 10 गुणिला 3 वजा 4 गुणिला 5 बरोबर. 3 10 30, ऋण ऋण धन होत असते, 4 25 आणि या दोघांची बेरीज जर केली 30 आणि 20 तर ते होत असतात 50. म्हणजे आपल्याला हे माहित झालं की dx या निश्चयकाची किंमत किती आहे, तर 50. आता राहिला शेवटचा आणि तिसरा जो निश्चयक असतो तो असतो dy. तो कुठला असतो, तर dy असतो. मग हे इथं लिहू आपण dy काय असतो तर सांगितलं 12, 32, 13 म्हणल्यावर सांगा बरं, राईट, A1, A2, C1, C2. छान, खूप छान. या ठिकाणी A1, A2, C1, C2. A1 दिलेलं आपल्याला किती आहे, 3, A2 4, त्यानंतर
C1 10 आणि C2 5. C2 5. C2 5 आहे. याला सोडवलं तर काय होईल? 3 गुणिला 5 3 गुणिला 5 3 गुणिला 5 वजा 10 गुणिला 4 बरोबर 3 5 15 वजा 10 गुणिला 4 4 10 40 आणि 40 मधून 15 गेले 25 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे म्हणून वजा. आता या ठिकाणी आपल्याला तीनही निश्चकाच्या किमती मिळाल्या. या तीन निश्चकाच्या किमती मिळाल्याच्या नंतर आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या असतात. तर त्या या ठिकाणी काढतोय मी. x आणि y च्या किमती फार सोप्या असतात. काय करायचं तर x ठेवायचा आणि इथं ठेवलेल्या नंतर आपल्याला सांगते x बरोबर काय तर dx छेदस्थानी d. आता dx छेदस्थानी d जर असेल तर dx काय दिले आपल्याला तर dx या ठिकाणी आपल्याला 50 दिलेला आहे आणि d काय दिलेला आहे तर d 25 आहे. आता मला सांगा 50 छेदस्थानी 25 म्हणजे किती? तर 50 छेदस्थानी 25 म्हणजे 2. तर इथे लिहितो मी ते 2. तर x बरोबर किती 2. त्यानंतर y ची किंमत मग y बरोबर काय असतो तर तेच काय dy छेदस्थानी d. dy आपल्याला दिलेला आहे वजाचे 25 छेदस्थानी 25. आता त्या संख्येच्या छेदस्थानी ती संख्या असेल तर उत्तर 1 असतं. म्हणजे याचा अर्थ काय तर y बरोबर किती आला वजाचा 1. तुम्ही म्हणाल की सर वजा कसं काय तर इथं वजा आहे म्हणून वजाचा. म्हणून आपण लिहिणार आहोत उकल आणि कंसात लिहित असतात x, y. दुसऱ्या कंसात जी उकल आली ती उकल आलेली आपली 2, वजाचा 1 ही आहे. अशा प्रकारे आपल्याला क्रॅमरच्या पद्धतीने गणित सोडवता येत असतात. हे झालं पहिलं गणित, लिहून घ्या. त्यानंतरचं दुसरं गणित बघू आपण आता. या ठिकाणी आपल्याला दुसरा प्रश्न असा दिलेला आहे की 4x अधिक 3y बरोबर 4x अधिक 3y वजा 4 बरोबर 0 आणि इथं 6x बरोबर 8 वजा 5y. सर्वप्रथम दिलेले जे समीकरण आहेत या समीकरणांना आपण सामान्य स्वरूपात मांडून घेऊ. त्या सामान्य रूपात मांडून घेऊ. सामान्य रूपात मांडताना काय होईल तर पहिलं समीकरण जे आहे ते होईल 4x अधिक 3y बरोबर हे 4 इकडे ऋण आहे तर इकडे जाऊन धन. व दुसरं समीकरण आपण ज्यावेळेस मांडू त्यावेळेस हे होईल 6x हे मायनस आहे तर या ठिकाणी येऊन प्लस होतील 5y बरोबर 8 जागीच आहेत ते पक्षांतर झाले नाहीत त्यामुळे त्याचं कुठलं चिन्ह बदलणार नाही तर 8. आता याची तुलना आपण सांगितलं ची तुलना कोणासोबत तर ax अधिक by अधिक c बरोबर 0 c करून यासोबत तुलना केल्याच्या नंतर आता काय होतं तर आता किमती माहिती आहे आपल्याला कुठल्या a1 नंतर a1 ची 4 नंतर b1 ची 3 आणि त्यानंतर c1 ची 4. तशाच a2 6 b2 5 आणि c2 8. ह्या किमती काढणं झाल्याच्या नंतर आपल्याला सांगितलेलं आहे काय तर 3 निश्चयक. पहिला निश्चयक d आत्ताशीच सांगितल्याप्रमाणे d असतो 12 म्हणजे a1 a2 b1 b2 12. या ठिकाणी a1 a2 तर 4 6 3 5. या निश्चयकाची किंमत काढण्यासाठी आपण काय करतो 4 गुणिला 5 करतो वजा 3 गुणिला 6 करतो. 4 पंच 20 वजा 37 18 बरोबर 2. म्हणजे या समीकरणाच्या d या निश्चयकाची किंमत 2 आलेली आहे. त्यानंतर दुसरा असतो dx असतो 12 32 13 त्यामधला 32 काय आहे तर 32 आहे c1 c2 b1 b2. आता c1 c2 b1 b2 c1 या ठिकाणी c1 बघा आपल्याला दिलेला आहे 4 c2 8 b1 3 आणि b2 5. याला जर आपण सोडवलं तर काय होईल 4 गुणिला 5 c1 4 8 b1 3 5 बरोबर आहे. 4 गुणिला 5 वजा 3 गुणिला 8 याला जर सोडवलं तर
4 पंचे 20 वजा इथं 8 त्रिक 24 बरोबर वजाचे 4. ही झाली dx ची किंमत. त्यानंतर दुसरा जो निश्चयक आहे तिसरा जो निश्चयक आहे तो आहे dy आणि dy असतो 12 32 13. 13 म्हणजे a1 a2 c1 c2. आता a1 a2 c1 c2 या ठिकाणी a1 काय आहे तर a1 आहे 4, c1 a2 6, c1 4 आणि c2 8. याला जर सोडवलं तर काय होईल 4 गुणिला 8 वजा 4 गुणिला 6 बरोबर काय 8 चोक 32 वजा साइन चोक 24 साइन चोक 24 बरोबर किती 8. आता या तीनही निश्चयकाच्या आपल्याला किमती मिळालेल्या आहेत dx आणि dy. आपल्याला काढायचा काय तर काढायचा x. x काय असतो तर x असतो dx छेदस्थानी d आणि dx दिलेला आपल्याला वजाचे 4 छेदस्थानी 2 बरोबर वजाचे 2 कारण बे एक बे बे दोन्ही 4 आले. नंतर असतो y बरोबर काय तर dy छेदस्थानी d आणि dy किती दिलेला आहे तर dy दिलेला आहे 8 छेदस्थानी d दिलेला आहे 2 बरोबर 4. ही झाली x आणि y च्या किमती. इथे लिहून टाकतो मी म्हणून उकल कंसात x, y बरोबर वजाचे 2, 4 ही आहे. अशा प्रकारे आपण जर कॅमरची पद्धत सोडवली तर फार सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येते. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की x अधिक 2y बरोबर वजा 1 अर्धविराम 2x वजा 3y बरोबर 12. या ठिकाणी पहिलं जे समीकरण आहे ते आहे x अधिक 2y बरोबर वजाचा 1 व दुसरं जे आहे ते आहे 2x वजा 3y बरोबर 12. आपल्याला सांगितलं ची तुलना कोणासोबत सामान्य स्वरूपासोबत. सामान्य स्वरूप ax अधिक by अधिक c बरोबर 0 शिक करू. यासोबत तुलना केल्याच्या नंतर आपल्याला ज्या किमती मिळतात त्या असतात a1 म्हणजे पहिल्या समीकरणातील x चा सहगुणक, b1 म्हणजे पहिल्या समीकरणातील y चा सहगुणक आणि c1 म्हणजे पहिल्या समीकरणातील स्थिरांक. तसाच a2 म्हणजे पहिल्या समीकरणातील x चा सहगुणक, b2 म्हणजे दुसऱ्या समीकरणातील y चा सहगुणक आणि c2 म्हणजे दुसऱ्या समीकरणातील स्थिरांक. अशा प्रकारच्या ह्या काही किमती मिळाल्याच्या नंतर आपण काढणार आहोत पहिला निर्देशक असतो d किंवा निश्चयक. पहिला निश्चयक असतो d आणि d काय असतो तर 12 म्हणजे सांगितलं मी a1 a2 b1 b2. a1 a2 b1 b2. a1 काय आहे तर a1 आहे या ठिकाणी 1, b1 आहे a1 a2 आहे 2, b1 आहे 2, b2 आहे वजाचे 3. या ठिकाणी तिरपा गुणाकार जर घेतला तर 1 गुणिला वजाचे 3 वजा 2 गुणिला 2 बरोबर 3 गुणिला 1 3 1 3 धन गुणिला ऋणचे 3 आणि या ठिकाणी वजाचे 4 बरोबर वजाचे 7. ही झाली d या निश्चयकाची किंमत. त्यानंतर दुसरी किंमत काढायची ती असते dx ची आणि dx जो असतो तो असतो 12 32 म्हणजे c1 c2 b1 b2. कळालं 12 32 13. तर या ठिकाणी 12 32 13 चा असा उपयोग करायचा. आता c1 काय आहे तर c1 आहे वजाचा 1, c2 काय आहे c2 आहे 12, b1 काय आहे b1 आहे 2 आणि b2 आहे वजाचे 3 बरोबर काय होईल तर वजाचा 1 गुणिला वजाचे 3 वजा 2 गुणिला 12 बरोबर वजा वजा धन होत असते 3 1 3 म्हणून धनाचे 3 वजा या ठिकाणी 12 2 24 आणि 24 जर इथं आपण घेतले तर या ठिकाणी 24 मधून 3 गेल्याच्या नंतर उत्तर येतं वजाचे 21. त्यानंतर तिसरा निश्चयक जो असतो आपला या तिसऱ्या निश्चयक असतो dy आणि dy काय असतो तर 12 32 13 म्हणजे 13 काय असतो
तर 13 असतो A1 A2 C1 C2 बरोबर. या ठिकाणी A1 आपल्याला दिलेला आहे 1, A2 दिलेला आहे 2, C1 दिलेला आहे -1, C2 दिलेला आहे 12 आणि या तिरपा गुणाकार जर केला किंवा याला जर सोडवलं काय होईल 12 गुणिला 1 किंवा 1 गुणिला 12 वजाचा 1 गुणिला 2 बरोबर 12 1 12 ऋण ऋण धन 2 1 2 बरोबर 14. हे झाले तीनही निश्चेक. हे 3 निश्चेक मिळवल्याच्या नंतर आपल्याला काढायची असते x आणि y ची किंमत. तर या ठिकाणी x घेऊ तर x असतो dx छेदस्थानी d आणि dx आपल्याला दिलेला आहे वजाचे 21 छेदस्थानी d दिलेला आहे वजाचे 7 आणि 7च्या पाड्यात 21 येतात 7 1 7 7 3 21 ऋण ऋण कटले धन उत्तर आलं 3. त्यानंतर y ची किंमत असते dy छेदस्थानी d आणि dy ची किंमत आहे या ठिकाणी 14 d ची किंमत आहे वजाचे 7 बरोबर 7 1 7 7 2 14 आणि या ठिकाणी वजाचे 2. ह्या दोनही किमती मिळाल्याच्या नंतर आपल्याला लिहायची असते उकल आणि इथे लिहू आपण उकल असते कंसात x, y बरोबर पहिला निर्देशक x चा आणि नंतरची किंमत y ची ही आहे. अशा प्रकारे आपल्याला क्रॅमर्सच्या पद्धतीने हे गणित सोडवता येतात. ओके.